नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 6 भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 च्या अभ्यासक्रमाचे स्वरूप याविषयी माहिती बघितली. आज आपण या व्हिडिओमध्ये या पेपरच्या पहिल्या प्रकरणाविषयी माहिती बघणार आहोत. मागच्या वर्षी BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रात चौथ्या पेपरमध्ये भारतात मुस्लिम सत्तेची झालेली स्थापना याविषयी आपण माहिती बघितली. इसवी सन 1206 ते इसवी सन 1526 या काळात भारतात वेगवेगळ्या मुस्लिम घराण्यांनी राज्य केले. त्यामध्ये गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी घराणे यांचा समावेश होता. त्या घराण्यातील सर्वच राज्यकर्ते स्वतःला सुलतान म्हणत असत. त्यामुळे 1206 ते 1526 हा कालखंड भारताच्या इतिहासात सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. शेवटचं घराणं लोधी घराणं यातील शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी याचा इसवी सन 1526 मध्ये पहिल्या पानिपतच्या युद्धात मोगल शासक बाबरने पराभव करून भारतात मोगल सत्तेची स्थापना केली. त्यामुळे 1526 ते 1707 हा कालखंड भारताच्या इतिहासात मोगल कालखंड म्हणून ओळखला जातो. तर आज आपल्याला पहिलं प्रकरण जे बघायचं आहे ते म्हणजे मोगलांच्या इतिहासाची साधने. तर कोणत्याही कालखंडाचा अभ्यास करत असताना साधनांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण साधनाशिवाय कोणताही इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. या संदर्भातली माहिती आपण मागच्या वर्षी BA प्रथम वर्षात बघितली. तर इतिहासाची 2 साधने आहेत, एक पुरातत्वीय साधने व दुसरी वाङ्मयीन साधने. प्राचीन काळाच्या तुलनेत मध्ययुगीन कालखंडात मोठ्या प्रमाणात इतिहास लेखन झालेलं आपल्याला दिसून येते. विशेषतः मोगल सम्राटांनी आपल्या दरबारात अनेक मुस्लिम विद्वानांना राजाश्रय दिला होता. त्यांनी फारसी भाषेत अनेक ग्रंथांची रचना केली. त्या ग्रंथावरून आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्यास मदत होती. तरीही त्या ग्रंथातून इतिहास शोधत असताना आपल्याला सावधानता बाळगावी लागते, कारण त्यांनी केलेलं जे लिखाण आहे तर ते लिखाण आपल्याला एक प्रकारचं त्याच्यामध्ये एकांगीपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे अतिरंजितपणाही दिसून येतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सम्राटांची स्तुती करण्यात आलेली आहे व शत्रू पक्षाविषयी विरोधी मतं व्यक्त करण्यात आलेली आहे. तरीही इतिहासाच्या दृष्टीने ते ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर मोगलांच्या इतिहासाची साधने बघत असताना वाङ्मयीन साधने आपल्याला सर्वप्रथम बघायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे तुजुक बाबरी किंवा बाबरनामा. हे स्वतः बाबर याने या ग्रंथाची रचना केली होती किंवा बाबराचं ते आत्मचरित्र होतं. स्वतः बाबरने तुर्की भाषेमध्ये या ग्रंथाची रचना केली होती आणि त्यामध्ये त्याची संपूर्ण कारकिर्दीचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याने त्या काळातील मध्य आशियाची व तत्कालीन भारताच्या परिस्थितीवरही त्याने प्रकाश टाकलेला आहे. त्याचप्रमाणे 1526ला पहिल्या पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोधीचा त्याने केलेला जो पराभव आहे याच्या संदर्भातली ही माहिती त्याने या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ मोगलांच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जाते. पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे हुमायूननामा. हुमायूननामा या ग्रंथाची रचना बाबरची मुलगी गुलबदन बेगम हिने केलेली आहे. आणि ज्यावेळेस बाबराचा मृत्यू झाला त्यावेळेस गुलबदन बेगम ही लहान होती आणि त्यामुळं अकबराच्या काळामध्ये अकबराच्या सांगण्यावरून तिने ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. या ग्रंथाची 2 भागामध्ये तिने विभागणी केली आहे. पहिल्या भागामध्ये तिने बाबराचा इतिहास लिहिलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये हुमायूनचा इतिहास लिहिलेला आहे. विशेषतः हुमायूनच्या कारकिर्दीवर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकण्यासाठी या ग्रंथाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तर त्याच्यामध्ये हुमायूनला मिळालेले विजय, त्याला आलेलं अपयश, त्याला करावे लागलेल्या अनेक अडचणींचा सामना, या सर्वांची सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये गुलबदन बेगम हिने दिलेली आहे. पुढील ग्रंथ आहे ते म्हणजे तबकात-ए-अकबरी. या ग्रंथाची रचना निजामुद्दीन अहमद यांनी केलेली आहे. तर ह्या ग्रंथाची रचना करण्यासाठी निजामुद्दीन अहमदने अनेक ग्रंथाचा आधार घेतला होता. त्यामुळे समजण्याच्या दृष्टीने जरी हा ग्रंथ अवघड असला तरीही या ग्रंथामध्ये दिलेली जी माहिती आहे ती माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
या ग्रंथामध्ये बाबरपासून तर अकबरापर्यंतचा इतिहास निजामुद्दीन अहमदने रेखाटलेला आहे आणि त्यामुळं या ग्रंथातून सुद्धा महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. पुढील ग्रंथ आहे ते म्हणजे तारीख-ए-शेरशाही. या ग्रंथाची रचना अब्बास खान याने अकबराच्या सांगण्यावरून केलेली आहे. तर याच्यामधील जी काही माहिती आहे ती माहिती शेरशाह सुरीच्या संदर्भात मिळते. कारण की 1540 ते 1545 या काळात भारतात शेरशाह सुरीने सत्ता स्थापन केलेली होती. तर त्याची जी काही कामगिरी आहे या कामगिरीची माहिती व्हावी यासाठी अकबराने हा ग्रंथ लिहून घेतला होता. तर त्याच्यामध्ये शेरशाह सुरी आणि बाबरचे संबंध कशा प्रकारचे होते, त्याचप्रमाणे शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यात झालेला जो संघर्ष आहे याची ही माहिती या ग्रंथात दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेरशाह सुरीची प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची होती याची ही चर्चा अब्बास खान या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्यामुळे हा एक ग्रंथ शेरशाह सुरीच्या ची माहितीसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ समजला जातो. पुढील ग्रंथ आहे तो म्हणजे अकबरनामा. तर मोगलांच्या इतिहासाची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. अबुल फजल हा अकबराचा वजीर होता आणि तो अत्यंत विद्वान होता, अत्यंत बुद्धिमान होता. त्यानेच या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात आपल्याला अकबराचं जे काही प्रारंभिक जीवन आहे व त्याचं जे प्रारंभिक कार्य आहे याच्या संदर्भातली माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये मिळते. त्याचप्रमाणे त्याचं जे धार्मिक धोरण आहे याचीही चर्चा अबुल फजलने या ग्रंथामध्ये केलेली आहे. पुढील ग्रंथ आहे तो म्हणजे आईन अकबरी. तर आईन अकबरी हेच अकबरनामा या ग्रंथाची तिसरी आवृत्ती होती. या ग्रंथामध्ये अकबराचं संपूर्ण चरित्र अबुल फजलने याच्यात रेखाटलेलं आहे. त्याचबरोबर अकबराची प्रशासन व्यवस्था आणि त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक परिस्थिती यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न अबुल फजल यांनी केला आहे. त्यामुळं मोगलांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण साधन म्हणून या ग्रंथाकडे बघितले जाते. पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे मुंतखाब-उत-तवारीख. या ग्रंथाची रचना अब्दुल कादिर बदायुनी यांनी केलेली आहे. तर अब्दुल कादिर बदायुनी यांनी या ग्रंथामध्ये त्या काळातील जे काही राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अकबराचं 1595-96च्या काळातील त्याची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीवरही त्याने प्रकाश टाकलेला आहे. त्याचप्रमाणे तो स्वतः अकबराचा आणि अबुल फजल या दोघांचा टीकाकार होता. अकबराचं जे काही उदार धार्मिक धोरण आहे यावर त्याने मोठ्या प्रमाणात टीका केलेली होती. तर त्यामुळं अकबराच्या विरोधात जरी याच्यात लिखाण झालेलं असलं तरीही अकबराने त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नव्हती. त्यामुळं हा सुद्धा ग्रंथ एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून आपल्याला या ग्रंथाकडे बघता येईल. पुढचा ग्रंथ आहे ते म्हणजे तुजुक-ए जहागिरी किंवा जहागीरनामा. तर या ग्रंथाची रचना स्वतः जहागीर यांनी केलेली आहे. जहागीरने स्वतः चं जे काही चरित्र आहे ते चरित्र याच्यामध्ये रेखाटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही दोष आहेत, त्याला असलेले जे काही व्यसन आहेत याची चर्चा त्यांनी स्वतः या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्यामुळं जहागीरच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा एकमेव ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे बघितले जाते. पुढील ग्रंथ आहे तो म्हणजे बादशाहनामा. या ग्रंथाची रचना अब्दुल हमीद लाहोरी यांनी केलेली आहे. तर या ग्रंथामध्ये आपल्याला शहाजहानची जी काही 20 वर्षाची कारकीर्द आहे त्या 20 वर्षाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथामध्ये शहाजहानने मिळवलेले जे काही मध्य आशियातली विजय आहेत त्या विजयाची चर्चा या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे ते म्हणजे मुंतखब-उल-लुबाब. या ग्रंथाची रचना खाफी खान यांनी केलेली आहे. खाफी खान हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा इतिहासकार म्हटला जातो. कारण की हा ग्रंथ औरंगजेबाच्या काळामध्ये या ग्रंथाचे लिखाण त्याने केलं होतं. औरंगजेबाने इतिहास लेखनावर बंदी आणलेली होती. त्यामुळे अत्यंत गुप्तपणे खाफी खानने याचं लिखाण केलं होतं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ त्याने प्रकाशित केला होता. या ग्रंथामध्ये 1519 ते 1733 पर्यंतचा इतिहास खाफी खानने रेखाटलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला मोगलांची संपूर्ण राजकीय परिस्थिती समजून घेण्यास हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मोगलांच्या ऱ्हासाला कोणती कारणे जबाबदार आहे याचीही चर्चा खाफी खानने या ग्रंथामध्ये केलेली आहे. पुढील ग्रंथ आहे तो म्हणजे मासिर-ए-आलमगिरी. या ग्रंथाची रचना साखी मुस्तेद खान यांनी केलेली आहे आणि हा ग्रंथसुद्धा औरंगजेबाच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा आहे. स्वतः साकी मुस्तेद खान हा मोगलांच्या दरबारात
40 वर्ष त्यांनी या दरबारात सेवा केलेली होती आणि त्यामुळे स्वतः दरबारात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितल्या होत्या आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून इतिहासाचं साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघता येईल. त्यानंतर पुढील ग्रंथ आहे ते म्हणजे नुस्खे ए दिलकुशा. या ग्रंथाची रचना कायस्थ जातीतील भीमसेन सक्सेना यांनी या ग्रंथाची रचना केली आहे. तो मोगलांच्या सैन्यामध्ये होता आणि ज्यावेळेस औरंगजेब स्वतः दक्षिणेकडे गेला तर त्यावेळेस औरंगजेबासोबत भीमसेन सक्सेना सुद्धा होता आणि त्यावेळेस औरंगजेबाने ज्यावेळेस पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळेस त्याने सैन्यातून आपलं अंग काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याने या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातून आपल्याला औरंगजेबाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला दिसून येतो. तर याच्यानंतर पुढची माहिती आपल्याला बघायची आहे ते म्हणजे इतर साहित्य. तर अशा पद्धतीने हे सर्व फारसी भाषेतून लिहिण्यात आलेले ग्रंथ होतं आणि या ग्रंथाच्या आधारे आपल्याला मोठ्या प्रमाणात मोगलांच्या इतिहासावर प्रकाश टाकता येतो. इतर साहित्यामध्ये आपल्याला हिंदी साहित्याचा आपल्याला याच्यामध्ये विचार करता येते. तर मोगल काळातील अनेक सम्राटांनी हिंदी साहित्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं दिसून येते. तर अकबराच्या पूर्वी कवी जायसी याने पद्मावत व मृगावत या 2 उच्च कोटीच्या हिंदी काव्य ग्रंथाची रचना केलेली आहे. तर त्या ग्रंथावरून आपल्याला त्या काळातल्या परिस्थितीवर प्रकाश टाकता येतो. विशेषतः पद्मावत हा जो काव्य ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये मेवाडची राणी पद्मावती हिची कथा या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. तर अकबराच्या काळात तर अनेक साहित्याचा विकास झालेला होता. तर हिंदी साहित्याला फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन अकबराच्या काळात मिळालं होतं. त्यामुळंच त्या काळामध्ये तुलसीदास याने रामचरितमानस हे काव्य लिहिलं होतं. तर सूरदासने सूरसागर, अब्दुल रहीम खाना याने रहीम सतसई नामक काव्यग्रंथ रचले आणि हे सर्व ग्रंथ हिंदी साहित्याचा अमूल्य ठेवा आहे असं आपल्याला म्हणता येईल. अकबराच्या दरबारातला बिरबल हा सुद्धा हिंदीचा मोठा जाणकार होता आणि स्वतः अकबरांनी त्याला कविराय अशा प्रकारची उपाधी दिलेली होती. त्या व्यतिरिक्त इतर अनेक प्रादेशिक भाषेतून त्या काळात जे काही साहित्य निर्माण झालं त्या साहित्यावरूनही आपल्याला तत्कालीन इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकता येतो. आणि शेवटचा आपल्याला पॉईंट्स बघता येईल ते म्हणजे परकीय प्रवाशांचा वृत्तांत. तर 16व्या शतकात मोठ्या प्रमाणामध्ये अनेक युरोपियन व्यापारी भारतामध्ये येऊ लागलेले होते आणि त्यावेळेस या युरोपियन व्यापाऱ्यांनी भारतातील जे काही मोगल सम्राट आहेत त्या मोगल सम्राटाशी मैत्री स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांनी मोगलांच्या दरबारामध्ये नोकरी केलेली होती आणि त्यांना आलेले जे काही अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी लिहून ठेवण्याचा त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला बर्नियर, ट्रिव्हिलियन, त्याचप्रमाणे जॉन फ्रायर, थॉमस रो, विलियम हॉकिन्स, पीटर मूडी यांनी जे काही त्याचे जे काही प्रवास वर्णन आहेत तर त्यांच्या ज्या काही दैनंदिनी आहेत यावरून सुद्धा आपल्याला त्या काळातल्या मोगलांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे युरोपियनांनी ज्या काही आपल्या व्यापारी वखारी स्थापन केल्या होत्या त्या व्यापारी वखारींनी सुद्धा त्या काळातील ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्यांचाही वृत्तांत लिहून ठेवण्यास सुरुवात केलेली होती. त्यावरूनही आपल्याला मोगलांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होती. तर अशा पद्धतीने आपल्याला मोगलांच्या इतिहासाची साधने बघत असताना या वाङ्मयीन साधनाच्या आधारे मोगलांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकता येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकीच माहिती बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मोगलांच्या इतिहासाची जी काही पुरातत्वीय साधने आहे याच्या संदर्भातली चर्चा आपण पुढच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.